यांना एक पत्र लिहिलंय। या पत्राद्वारे राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे पुण्याचे आमदार सुनील शेळके यांच्या बाबतीमध्ये गंभीर आरोप केलेत। त्याचबरोबर त्यांनी महाराष्ट्रात सुरू असलेली लूटमार थांबवावी अशी मागणी सुद्धा फडणवीसांकडे केली आहे। सुनील शेळके यांनी उत्खनन केलेल्या क्षेत्रामधील हजारो कोटींची रॉयल्टी बुडवून सरकारची फसवणूक केल्याचा आरोप राऊतांनी केलाय। दरम्यान राऊतांनी केलेल्या आरोपाचे पुरावे द्यावेत तरच खुलासा करेन असं प्रत्युत्तर सुनील शेळकेंनीही दिलंय। अत्यंत गंभीर प्रकरण आहे। सरकारला समर्थन देणारे पक्ष त्याचे आमदार आणि खासदार कशा प्रकारे महाराष्ट्र राज्याची लूट करतायत आणि हे जे मावळचे आमदार आहे सुनील शेळके त्यांनी हजारो कोटीची रॉयल्टी MIDCच्या जमिनीवरती खाण उद्योग सुरू करून बेकायदेशीरपणे हजारो कोटीची रॉयल्टी सरकारची बुडवली। त्याबाबत सविस्तर तपशील मी त्यांना पाठवलेला आहे पुराव्यासह। आतापर्यंत मी देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या मंत्रिमंडळातील आणि त्यांना समर्थन देणारे मंत्री आमदारांची 21 प्रकरणं भ्रष्टाचाराची पाठवलेली आहेत। एकाही पत्राची त्यांनी पोच दिली नाही, काय कारवाई करतो सांगितलेलं नाही। कुठल्याही प्रकारचे पुरावे नसताना त्यांनी आरोप केले आहेत। मी संजय राऊतांना सांगू इच्छितो, जर आपल्याकडे अशी कुठल्याही प्रकारची माहिती असेल, मला शासकीय कुठल्या नोटिसा आल्या असतील किंवा जर माझी कुठली चौकशी सुरू असेल तर त्याची मला त्यांनी माहिती द्यावी, त्याचे पुरावे द्यावे। जोपर्यंत संजय राऊत हे स्वतः लेखी कुठले पुरावे देत नाही तोपर्यंत या बाबतीत मी कुठलाही खुलासा देणार